मित्रांनो नमस्कार, मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे टीईटी परीक्षा सद्यस्थिती। आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की यापूर्वीच्या या विषयाच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने नमूद केली होती की या विषयाच्या संदर्भात पुनर्विचार याचिका करता येणार नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या विधी आणि न्याय विभागाच्या आत्ताच्या प्रगटीकरणानुसार हीच बाब त्यांनी स्पष्टपणे नमूद केली की आपण प्रतिवादी असल्यामुळे म्हणजे महाराष्ट्र शासन मूळ दाव्यामध्ये प्रतिवादी असल्यामुळे आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने पुनर्विचार याचिका दाखल करता येणार नाही। याबरोबरच काही राज्यातील पुनर्विचार याचिका दाखल झालेल्या आहेत, तशाच वैयक्तिक याचिकाही दाखल झालेल्या आहेत, काही संघटनांच्या याचिका आहेत अशी बातमी आहे। काही ठिकाणी काही याचिकांच्या संदर्भामध्ये तपासणी आणि छाननी पूर्ण कामकाज झालं नसल्यामुळे त्यांना अजून क्रमांक मिळालेला नाही, परंतु काही याचिकांचा क्रमांक पडला असून कदाचित या सगळ्या याचिकांची एकत्र सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे। आपण मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 1 सप्टेंबर रोजीचा जो निर्णय माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्या निर्णयामध्ये एक स्पष्टता होती, कारण तो निर्णय 3 सदस्यांच्या पीठाने घेतला असल्यामुळे त्याला पूर्ण पीठ म्हणतात। त्यामुळे आता त्यापेक्षा मोठ्या, ज्याला न्यायालयाच्या भाषेमध्ये लार्जर बेंच म्हणतात, त्याकडे ही याचिका सुनावणीला जावी लागते। अजून याचिका कोणापुढे सुनावणी होणार याबाबतचा निर्णय न्यायालयाने अजून घेतलेला नाही असं समजतं। आता हे सगळं नमनाला घडाभर तेल घातल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू। अलीकडच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रगटीकरणानुसार फेरविचार याचिका पुनर्विचार याचिका दाखल न करता या विषयाच्या संबंधामध्ये RTEचा जो मूळ कायदा आहे त्या कायद्याच्या कलमामध्ये काही बदल करता येणं शक्य आहे। असे बदल महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या शिक्षण व विधी न्याय विभागाला विनंती केली आहे किंवा करणार आहे अशा आशयाचे प्रगटीकरण आहे। थोडक्यात या संबंधामध्ये शासनावर सुद्धा शिक्षकांच्या क्षोभाचं, नाराजीचं दडपण आहे, ही बाब यातून स्पष्ट झालेली आहे। मागे आपण बोललो होतो की कुठल्याही आंदोलनाचा जो काही विषय असतो हा संख्या स्तरावरती असतो, संख्यात्मक असतो। जेवढी तुमच्या संख्या मोठी किंवा तुमच्यामुळे शासनाची शासकीय कामकाजाची जिथं जिथं अडवणूक होते अशा विषयांच्या, अशा आंदोलनांच्या संदर्भामध्ये त्वरित निर्णय घेतले जातात, हा आपला पूर्वानुभव आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये असा विचार आपण केला तर मला असं वाटतं की या महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचं आता सर्व शिक्षकांनी स्वागत करणं ही गरजेची गोष्ट आहे। कारण महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशा पद्धतीच्या घोषणा करून किंवा त्याकरिता आंदोलन करून कुठली गोष्ट साध्य होईल असं तरी सकृत दर्शनी दिसत नाही। काही ठिकाणी 14 आणि 24 नोव्हेंबर या 2 तारखांना आंदोलनं जाहीर केलेली आहेत। अगदी शाळा बंदपर्यंत घोषणा पुकारलेल्या आहेत। जे काय होईल ते आपल्या त्या दिवसांमध्ये कळणार आहे, परंतु अशा पद्धतीमध्ये असे मोर्चे किंवा आंदोलनं करून आत्ताच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहिता लागू असताना शासनाच्या स्तरावर कुठलीही धोरणात्मक घोषणा करता येणं शक्य नाही। त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम हा तुमचं जे काय निवेदन आहे ते त्यांना सादर होईल आणि ते निवेदन सरकार दरबारी दप्तरी जाईल, या पलीकडे काही होईल असं
वरकरणी तरी दिसत नाही. आणि शासनाची भूमिका आत्ताच 50% का होईना शिक्षकांना अनुकूल आहे, ही गोष्ट नक्की आहे. त्यातला खरा जो भाग आहे, खरा म्हणण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल गोष्ट म्हणू, ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने या विषयाच्या अनुषंगाने सर्वप्रथम जो शासन निर्णय दिला तो फेब्रुवारी 2013 मध्ये दिला व त्यामध्ये दुरुस्ती एप्रिल 2013 मध्ये केली. म्हणजे जून 13 नंतरच्या ज्या नेमणुका आहेत त्यांच्याकरिता टीईटी अनिवार्य असणार. याकरता आता कुठल्याही ज्योतिषाची किंवा न्यायालयीन निर्णयाची आवश्यकता भासणार नाही. त्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरच्या माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये ज्यांना वयानुसार या टीईटी परीक्षेमधून सूट दिलेली आहे त्यांना ती सूट याही परिस्थितीत लागू राहील. त्यामुळे हा जो भाग विसू आहे त्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आज मितीला 2013 नंतर जे शिक्षक सेवेत आलेत व ज्यांनी टीईटीची परीक्षा दिलेली नाही अशा सर्व शिक्षकांनी आता या परीक्षांना दाखल होणं ही आत्ता काळाची गरज आहे. कारण माझ्या मते ही गोष्ट अनिवार्य आहे, अटल आहे. आपल्याला याच्यातून बाहेर दुसरा मार्ग मिळणार नाही, इथपर्यंत शाश्वती बाळगायला हरकत नाही. या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो तर आता जर आपण काही गोष्टी शासनाच्या लक्षात आणून दिल्या किंवा काही गोष्टींची मागणी शासनापर्यंत पोहोचवली तर शासन केंद्र शासनाला जी कायद्यामध्ये दुरुस्तीची विनंती करतोय त्या विनंतीमध्ये आपल्या मागण्यांचा समावेश व्हावा याकरता आता वैयक्तिकरित्या आणि संघटनात्मक प्रयत्न केले पाहिजे अशी माझी सूचना राहील. त्यानुसार केवळ 2 परीक्षा हा जो विषय ठेवला आहे तो तसा न करता ती मुदत परीक्षांची वाढवून घेतली पाहिजे. त्याबरोबरच या परीक्षा एका शैक्षणिक वर्षामध्ये 2दा आयोजित करण्याबद्दल शासनाला विनंती केली पाहिजे. कारण आत्ताच्या प्रारंभीच्या काळात ही संख्या काही लाखांमध्ये आहे. वर्गणी बघता किंवा वर्तमानपत्रातली जी आकडेवारी आली आहे त्यानुसार ही संख्या 3.5 लाखाच्या आसपास आहे. काही ठिकाणी 2,90,000 असा उल्लेख केला आहे. काही जरी केला असला तर एवढी मोठ्या संख्येने जर तुम्हाला परीक्षा आयोजित करायच्या असतील तर त्याकरता तुम्हाला एका मर्यादेचं पालन हे करावंच लागेल. आणि त्यावेळेला ज्या शिक्षकांना अशा परीक्षांना दाखल होण्यास संख्यात्मक प्रश्न निर्माण होतील अशा परिस्थितीमध्ये ही मुदत म्हणण्यापेक्षा परीक्षांची संख्या वाढवून मिळणं ही काळाची गरज आहे. ती मागणी आपण केली पाहिजे अशी माझी याकरता आपल्या सर्वांना सूचना राहील. आणि या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेत तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल किंवा सुटल्यासारखं आपण गृहीत धरू. कारण जी गोष्ट मिळणार नाही ती गोष्ट मिळण्याकरता धावत सुटणं हा मला वाटतं आपण कायद्याचा अवमान करतोय असं सुद्धा मानायला हरकत नाही. इतकी स्पष्ट बाब आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय याच पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेत आणि नियमांना अधीन राहून सोडवला होता. आत्ताची जे काय अद्ययावत आपल्यापाशी माहिती आलेली आहे त्यानुसार मी आपल्यासमोर सादर केली. या विषयाच्या संबंधामध्ये हा व्हिडिओ शेवटचा ठरावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे ॲडव्होकेट हे आयकर सल्लागार आणि विधिज्ञ आहेत, अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, सुनील पांडे संभाजीनगर, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. याबरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरदे
यांच्यासह मी आपली रजा घेतो.